शाळेमध्ये नेमकं चाललंय काय हे बघण्यासाठी या ठिकाणी युवा पत्रकार इथे उपस्थित आहेत. गोपाल भाऊ वाडेकर सर, आज या ठिकाणी आपण गावामध्ये राहतात, पत्रकार क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करतायत आणि खरोखर या ठिकाणी शिक्षण सुधारण्याची गरज या ठिकाणी आहे. हो. खरोखर शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे. खरोखर शिक्षणाचं महत्त्व ज्यांना कळतो त्यांना समजतो. खरोखर शिक्षण इतकं महत्त्वाचं झालेलं आहे. आपण मोठं झाल्यावर खरोखर त्याची हे वाटतं की बा आपला एखादा शिक्षणाचा प्रॉब्लेम कधी झाला, एखादा ऑफिसमध्ये गेलो, एखाद्या अधिकाऱ्याला कसं बोलायचं, काय बोलायचं हेच आपल्याला कधी नॉलेज नसलं तर आपण कोणतेही प्रश्न त्यांना विचारू शकत नाही. म्हणून सांगतो शिक्षण हे महत्त्वाचं आहे. खरोखर या ठिकाणी सोनेवाडी येथे आम्ही लहानपणापासून म्हणजे आमच्या अगोदरचे सुद्धा भरपूर म्हणजे आपलं शिक्षण इथे झालेलं आहे. हो, माझं सुद्धा इथेच शिक्षण झालेलं आहे. तो काळ वेगळा होता, आताचा तो काळ काळ वेगळा आहे. वेगळा आता होता. फार बदल या ठिकाणी झालेला आहे. या बदला संदर्भामध्ये काय सांगणार? खरोखर या ठिकाणी चिखली येथे भरपूर भरपूर विद्यार्थी गावातून जात असे, परंतु आज असं बघायला मिळत आहे, या अगोदर सुद्धा मुले कमी होते, पण गावकरी मंडळी आणि ग्रामपंचायतचे सहकार्य आणि शिक्षक हे सुद्धा चांगल्या पद्धतीचे असल्यामुळे शाळेची शोभा वाढवली. डिझाईन वगैरे बोर्ड खरोखर चांगल्या चांगल्या म्हणी की मुलांना वाचल्या गेल्या पाहिजे आणि शिक्षणसुद्धा चांगल्या प्रकारे होत आहे. मित्रांनो, खरोखर ही बोलकी शाळा या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्नच असा आहे की कुठेतरी विद्यार्थी शाळेची त्याला ओढ लागावी. आणि हे बघा, सर्व म्हणी आणि सर्व परिसर असा स्वच्छ आहे, कारण की निसर्गरम्य वातावरण आहे. झाडांचं संगोपन सुद्धा या ठिकाणी करताना दिसते शाळा. त्याच्यानंतर फक्त एकच उणीव आहे, ती फक्त क्रीडांगणाची. कारण की क्रीडांगणाचा जो विषय आहे तो विषय जर या ठिकाणी प्रशासन लेवलवर जर गावकऱ्यांनी असेल, त्याच्यानंतर गुरुजन मंडळींनी जो तो हाताळला आणि ते जर विद्यार्थ्यांना जर मिळालं तर आणखीन सुद्धा या ठिकाणी गुरुजन वर्गांना सुद्धा चांगलं वाटेल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं वाटेल. कळकळीची विनंती आहे की या विद्यार्थ्यांकडे पाहून, या शाळेकडे पाहून आणि ह्या गुरुजन वर्गांच्या स्टॉपकडे पाहून आपण या ठिकाणी त्यांच्या या समस्येचं निराकरण आपण करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. तर आपल्यासोबत आहेत, कारण की सर विद्यार्थ्यांना या ठिकाणी कसं लक्ष देत आहे विद्यार्थ्यांकडे, आणि आपण बघतोय की इथे रंगरंगोटीचं तर आहे, परंतु स्वच्छतागृह या ठिकाणी निर्माण होताना दिसतंय. ह्या स्वच्छतागृहाबद्दल काय सांगणार सर? सर, शासनाची जी मानकं आहेत देशामध्ये स्वच्छतागृह हे एक महत्त्वाचं मानक आहे आणि शासनाच्या निधीमधून सध्या स्वच्छतागृहाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे. आणि मी या अनुषंगाने एवढंच सांगेन की या शाळेमध्ये जे यावर्षीचे कार्यान्वित उपक्रम आहेत त्याचा फायदा म्हणून जवळपास 20 विद्यार्थ्यांनी शहरी भाग आणि इंग्रजी शाळांमधून या शाळेत प्रवेश घेतलेला आहे. आणि महत्त्वाचा विषय जर सांगायचं झालं तर इंग्रजी शाळांमध्ये डिजिटलायझेशन जे आहे ते जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये या उणिवा कुठेतरी आपल्याला दिसतात, परंतु मला असं वाटते की त्याचीसुद्धा आपण कुठेतरी उणीव भरून काढून त्याच्यावर मात करून चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना सर, या देऊ. ठिकाणी क्रीडांगणाची सत्ता आवश्यकता आहे, त्यावर काय सांगणार? या शाळेला थोडंसं मैदान कमी आहे, परंतु या शाळेला जर क्लास जमीन किंवा इतर माध्यमातून जर क्रीडांगण उपलब्ध झालं तर निश्चितपणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. मित्रांनो, खरोखर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण क्रीडांगणाशिवाय या ठिकाणी शाळेला शोभा नाही. कारण की जो शारीरिक जो आहे तो शरीराचा जो बौद्धिक शारीरिक जो विकास आहे, शारीरिक विकास करण्यासाठी क्रीडांगणाची सक्त आवश्यकता आहे. म्हणून कुठेतरी कळकळीची विनंती आम्ही करतोय की या शाळेला शालेय प्रशासनातून जे अधिकारी वर्ग या ठिकाणी बघत असेल त्यांना विनंती आहे की शाळेला क्रीडांगण देणं गरजेचंच आहे आणि ते क्रीडांगण मिळालं तर आणखीन तुमच्या माहितीकरता पुढच्या वेळेस आम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी टाकूया आणि जगासमोर मांडूया. कोणत्या अधिकाऱ्यांनी कसं दिलंय, काय दिलंय, हे समर्पक उत्तर आम्हाला केव्हा मिळेल याची सुद्धा आम्ही प्रतीक्षा करतोय.